सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिर्शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नारायणं पद्मं वसिष्ठं शक्तिं च तत्त्वपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वातिककारमन्यात् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। आजपासून गेले बरेच दिवस असणारं व्यवधान मध्ये असलेला गॅप आणि त्यानंतर आरंभ केलेला आपला हा वेदांताचा असणारा संपूर्ण कोर्स, त्याच्यामधले आपले प्रकरण ग्रंथ पूर्ण केले, गीता पूर्ण केलं, ईश आणि केन हे दोन उपनिषदं सुद्धा आपण पूर्ण केलेली आहेत. आणि आता तिसरा अत्यंत महत्त्वाचं असणारं उपनिषद, अत्यंत सुंदर उपनिषद, सगळ्या उपनिषदांमध्ये अत्यंत सुंदर उपनिषद कोणतं असेल तर कठोपनिषद. नचिकेत अतिशय 7 वर्षाचा असणारा बालक, हा बालक वडिलांना प्रश्न करतोय की ज्यावेळेस वडिलांनी काय केलं, संपूर्ण यज्ञ केला आणि यज्ञानंतर दान द्यायचं. आता दान देण्यामध्ये काय केलं, आपल्या आश्रमामध्ये असणाऱ्या ज्या गायी होत्या की ज्या दूध देत नव्हत्या, काहीला आपण मराठी भाषेमध्ये भाकड गायी, त्या दिल्या. मग याच्या मनामध्ये प्रश्न पडला की असं जर दान केलं तर त्या दानाचा काय उपयोग, आणि असंच दान हे गुरु तुम्ही करणार असाल तर मग पुण्य अर्जित करण्यासाठी तुम्ही मला कोणाला देणार आहे, असा प्रश्न केल्यानंतर वडिलांना अत्यंत क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर क्रोधाच्या भरात आपण म्हणतो जा तू यमाच्या घरी जा, किंवा जा मर तिकडे, आपण असं पण मराठीमध्ये म्हणतो. त्याप्रमाणे तू यमधारी जा असं म्हणून म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो नचिकेत यमगृही जातो. यमगृही गेल्यानंतर त्या ठिकाणी यम त्यावेळेस नसतो आणि यम आल्यानंतर 3 दिवसानंतर ते येतो. आणि मग 3 दिवस हा ब्राह्मण बालक आपल्या इथे काय झाला, उपाशी राहिला, त्याचं यथोचित आदर आतिथ्य झालं नाही. मग काय करायचं, आणि म्हणून अशा अनुषंगाने मग आपल्या हातून झालेलं हा महान पातक आहे. पण त्याकरता म्हणून त्या बालकाला काय यम म्हणतात की त्याच्यासाठी म्हणून तू काय कर, हे बालका 3 प्रकारचे असणारे वर काय कर, तू माझ्याकडनं मागून घे. आणि त्या अनुषंगाने मग तो जो बालक आहे तो बालक त्या ठिकाणी यमाकडे असणारे ते 3 जे असणारे वर आहे ते 3 वर त्या ठिकाणी मागून घेतो. आणि त्याच्यामधून हे संपूर्ण जे उपनिषद आहे हे संपूर्ण उपनिषद त्या असणारा प्रश्न आणि उत्तरात्मक सहज सुंदर आणि अतिशय स्पष्टपणे आत्मविद्या ब्रह्मविद्या प्राप्तीसाठी काय पाहिजे, अतिशय सहज सुगमतेने प्रश्न उत्तरात्मक करून या उपनिषदामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या उपनिषदामध्ये पाहू देता असणारं प्रपीठिका म्हणजे असणारी प्रस्तावना ज्या आहे त्या ठिकाणी आपण आरंभ करू. प्रस्तावनेमध्ये म्हणतात, काय म्हणतात, या उपनिषदामध्ये काय, नचिकेत, त्या बालकाचं नाम काय तर नचिकेत, व यम यांच्या प्रश्नोत्तर रूपाने ब्रह्मविद्येचे प्रतिपादन केले आहे. या दोघांची प्रश्नोत्तर रूप जे आहे त्या प्रश्न आणि उत्तर, नचिकेताचे असणारे त्या ठिकाणी प्रश्न आणि त्यावर यमाने दिलेले उत्तर, अशा प्रकारे. आणि त्याच्यामधनं मग काय प्रतिपादन केलं प्रश्न उत्तरातून, त्या प्रश्न आणि उत्तरामधून ब्रह्मविद्येचं प्रतिपादन केलं. उपनिषदांचं मूळ तात्पर्य असते कशासाठी उपनिषद, तो उपनिषदांचं मूळ तात्पर्य म्हणजे ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या. ही अध्यात्मविद्या सर्वांना प्राप्त व्हावी त्या अनुषंगाने उपनिषदांची असणारी रचना केली. आणि मग त्याच्यामध्ये असणारी 10 उपनिषद प्रामुख्याने प्रकरण ग्रंथ, गीता, 10 उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, याला आपण काय म्हणतो प्रस्थानत्रय. त्रय म्हणजे 3, गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. आणि या सर्वांचा यथोचित गुरुमुखातून
ज्यावेळेस अध्यापन होईल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, वेदांताचार्य. आणि अशा अनुषंगाने हे असणारे हे तिसरं उपनिषद, अतिशय सुंदर असणारं उपनिषद. मग काय झालं, नचिकेत त्याचा असणारा ना आणि यम या दोघांचा असणारा काय, प्रश्नोत्तर रूप संवाद. आणि या प्रश्नोत्तर संवादामध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला, आता ब्रह्मविद्या जी आहे, ब्रह्मविद्या कशा प्रकारे आहे, त्या ब्रह्मविद्येचं असणारं महत्त्व, ते प्राप्त झाल्यानंतर काय होतं, ते प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे. कारण सगळ्या विद्येमध्ये श्रेष्ठ असेल अध्यात्मविद्या, विद्या नाम सांगितलं. त्या ठिकाणी विभूती योगामध्ये भगवंतांनी काय सांगितलं, सगळ्या ज्या अनेक प्रकारच्या ज्या विद्या आहेत, नानाविध 64 कला आपण म्हणतो, तद्व्यतिरिक्त अनेक विद्या आहेत. या सर्व विद्यांमध्ये असणारी श्रेष्ठ विद्या कोणत्या आहे, तर या सर्व विद्यांमध्ये असणारी श्रेष्ठ विद्या म्हणजेच अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या म्हणजेच काय, तर अध्यात्मविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या. मग ब्रह्मविद्या म्हणजे काय, ब्रह्मविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान, जे आपण आपल्याला विसरलेलो आहोत त्याची जाणीव करून देणारी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. अतिशय सोप्या आणि सहज शब्दांमध्ये, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये, की जे मी मला विसरलो आहे त्याची काय करून देते ती विद्या, जाणे की तू हा नाहीस, तू कोण आहेस, तू अमुक अमुक आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारं ते ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्वस्तू आहे. तू का स्वतःला असा मर्त्य, अमुक तमुक, सुखी दुःखी हे समजतो, या सगळ्याच्याही पलीकडे असणारं ते आत्मतत्व सच्चिदानंद स्वरूप, तेच वास्तविक तुझं स्वरूप आहे. अशा प्रकारे ही ब्रह्मविद्या आपल्याला सांगते. म्हणून अशा प्रकारे मग त्याला काय, प्रश्न आणि उत्तर, अतिशय सुंदर संवाद आहे दोघांमध्ये. हा संवाद कठोपनिषदाच्या माध्यमातून सांगितला. यम कोण, वास्तविक यम म्हटल्यानंतर ही कोण आहे, हे मृत्यूची देवता. यम आपण म्हणतो, संध्याकाळी आपण म्हणतो यमाचं नाव सुद्धा घेऊ नये, मृत्यूचं नाव घेऊ नये संध्याकाळी, अशा आपल्या सगळ्यांमध्ये काय एक धारणा आहे. कारण का, ही मृत्यूची देवता आहे, आली तर आपल्याला घेऊन जाईल. परंतु वास्तविक पाहता जाय पाहिलं, मृत्यूला एवढं भिण्याचं कारण का, स्वस्वरूपाचं ज्ञान. वास्तविक पाहता संपूर्ण आपल्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर शाश्वत सत्य काय आहे, अंतिम सत्य ज्याला आपण म्हणतो, ते अंतिम सत्य काय आहे, तर अंतिम सत्य मृत्यूच आहे. त्याला तुम्ही लांब ठेवा, आत ठेवा, बाहेर ठेवा, बोलू नका, तेच शेवट आहे आपला. आणि म्हणून अशा असणारी ही मृत्यूची देवता कोण, मग यम. मग अशी असणारी कोण, यम हा सर्वांचा संहार करणारा मृत्यू आहे. आणि असा जो यम तो काय करतो, या ठिकाणी नचिकेतेला काय करतो, ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणारा आहे. मग यमाची विशेषणं काय, ती विशेषणं सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सगळं म्हणजे तो सूर्यपुत्र आहे, हे त्याचं अत्यंत महत्त्वाचं विशेषण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी, वाजश्रवणावाच्या ऋषींनी. नचिकेताचे जे वडील आहेत त्या वडिलांचं नाव काय, तर वाजश्रव हे ऋषी आहेत. मग या ऋषींनी काय केलं, या वाजश्रवणावाच्या ऋषींनी सर्वस्व दक्षिणाक, सर्वस्व दक्षिणाक म्हणजे आपलं जे आहे ते सर्व देऊन टाकणं, दान प्रतिग्रह असं सांगितलं आहे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन आणि दान प्रतिग्रह ही 6 कर्म सांगितली. जो ब्रह्मनिष्ठा आहे त्यासाठी 6 कर्म नित्य. पहिलं काय, अध्ययन, अध्यापन, स्वतः शिकायचंय, त्याचं अध्ययन करायचं, चिंतन करायचं. आता तुम्हाला कठोपनिषद शिकवायचं म्हटल्यानंतर 2 दिवस त्याचं चिंतन करायला लागलं सगळं, म्हणजे स्वतः काय करायचं, स्वतः अध्ययन करायचं, अध्यापन दुसऱ्याला शिकवायचं आहे. त्यानंतर यजन, याजन, स्वतः प्रतिदिन असणारं जे काय आहे अग्निहोत्राची जी कार्य आहे ती स्वतः करणं, आणि याजन दुसऱ्याकडनं करून घेणं, दान ग्रहण करणे, दुसऱ्याला दान देणे, प्रतिग्रह स्वीकार करणे, ही जी 6 कामं आहेत, 6 कामं सगळ्या ब्रह्मविदांना करायची आहेत. आणि म्हणजे अशा प्रकारचा मग त्याच्यामध्ये दान प्रतिग्रह म्हणजे जे काय घेतलंय ते पुन्हा द्यायचंय, साठवून नाही ठेवायचं. एकदा साठवून ठेवलं की काय होतं, ते साठवलेलं सगळं आपली बुद्धी भ्रमित करते.
आणि म्हणून काय करायचं, सर्वस्व दान करून टाकायचं. पुन्हा वर्षाने एक महायज्ञ करून, हे प्रथाच आहे. त्या अनुषंगाने सर्व द्यायचं. तशा प्रकारे महायज्ञ केला आणि हा महायज्ञ काय केलं, सर्वस्व दक्षिणाक, सर्व आम्ही देणार आहे. या अनुषंगाने कोणी वाजश्रव असणारे हे जे ऋषी आहे, कोण, हे नचिकेताचे असणारे वडील, यांनी हा यज्ञ केला. आणि मग काय यज्ञ केला. या यज्ञामध्ये आणि मग सगळा यज्ञ झाल्यानंतर आता दान द्यायचं सगळ्या ऋत्विकांना, जे काय आलेले ब्राह्मण आहेत, जे काय आलेले याचक आहेत, या सर्वांना आता जेव्हा दान द्यायचं आहे, त्यावेळेस त्यांनी काय केला, त्यावेळेस त्यांनी ज्या आपल्या आश्रमामधल्या गायी होत्या, ज्या भाकड होत्या, दूध देत नव्हत्या, अत्यंत कृश झालेल्या होत्या आणि चांगल्या ठेवून दिल्या, आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या गायी, ज्या दूध देत नाही, अत्यंत कृश झालेल्या आहेत, अशा प्रकारच्या गायी काय केलं त्यांनी, त्या ब्राह्मणांना दक्षिणा देण्याकरता म्हणून त्यांना काढलं. आता मी गोदान करतो. गोदान सगळ्यामध्ये आहे, सगळ्या यज्ञाचं फलामध्ये. म्हणून आपण सगळ्या शेवटी यज्ञ झाला की काय करतात, गुरुच्या आपल्याकडनं संकल्प करून घेतात, हे गोदान. तशा प्रकारे ह्या असणाऱ्या गायी की ज्या काही कामाच्या आता राहिलेल्या नाही, त्या गायी ह्या ऋषींनी त्या ऋत्विकांना, त्या असणारे त्या ठिकाणी जे असणारे ब्रह्मविद आले होते त्यांना देण्यासाठी आरंभ केला. आणि त्याच ठिकाणी हे सगळं कोण पाहत होता, त्यांचा असणारा 7 वर्षाचा हा नचिकेत नावाचा मुलगा, 7 वर्षाचा त्या ऋषींचा नचिकेत नावाचा 7 वर्षाचा कोण होता, पुत्र हा होता. आणि हा मुलगा काय होता, हे सगळं त्या ठिकाणी बघत होता. आणि वडिलांनी अशा प्रकारे ब्राह्मणा दक्षिणेसाठी देण्याकरता ज्या गायी, त्या सर्व रीतीने निरुपयोगी असल्याने यज्ञाचे फळच मिळणार नाही. जे दान जे करायचं आहे ते काहीतरी उपयोग तर झाला पाहिजे त्याचा. लोक दान देतात, आपण पाहतो लग्नामध्ये सगळ्यांना आपल्याला टॉवेल टोपी मिळते, पण कसा असतो तो टॉवेल, काही कामाचा नसतो, ती टोपी काही कामाची नसतात. म्हणजे लोक दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की कसं करतात, जे निरुपयोगी आहे तीच वस्तू देतात. देताना अशी दिली पाहिजे, तुम्ही 100 देण्यापेक्षा 1च रुपया द्या, पण त्याचा उपयोगी किंवा त्याला काय उपयोगी आहे ती वस्तू व्यवस्थित दिलं तर ते काय म्हणतो, सार्थकी झालं दान. आता घरी नेऊन त्यांनी काही उपयोग नाही पुन्हा कुठे टाकून दिलं की त्या दानाचा काही उपयोग नाही. तशा प्रकारे ज्या निरुपयोगी ज्या गायी होत्या, या निरुपयोगी गायी सगळं काय केलं, या ऋषींनी हे जे ब्राह्मण आले होते त्यांना देण्यासाठी बाहेर काढल्या. त्या सर्व रीतीने निरुपयोगी असल्याने आता काय होता, हे निरुपयोगी जी वस्तू कामाचीच नाही ती दिल्यानंतर यज्ञाचं जे फळ आहे ते फळ मिळणार आहे का, तर ते फळ आम्हाला मिळणार नाही. हे कोणाला कळलं, हे वडिलांना कळलं नाही, परंतु हे 7 वर्षाचा असणारा नचिकेता आहे, या नचिकेता अत्यंत हुशार होता. त्याने म्हणून प्रश्नसुद्धा यमाला असे केले की 3ऱ्या प्रश्नाला तर यम म्हणतो, हा प्रश्नसुद्धा तू विचारू नकोस, तुला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे ते माग, पाहिजे ते देतो, पण हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तू मला विचारू नको. 3रा प्रश्न ज्यावेळेस विचारल्यानंतर म्हणजे एवढा हुशार हा असणारा नचिकेत, महावडिलांना हे सगळं पाहिल्यानंतर त्याला अत्यंत मनामध्ये दुःख निर्माण होतं की अशा प्रकारे ज्या गायी निरुपयोगी आहे त्या आपले वडील या दुसऱ्या गुरुजींना देत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतोय तो, यज्ञाचं, त्यामुळे काय होणार आहे, वडिलांना हे जे काय यज्ञ केलेलं आहे त्याचं कुठल्याच प्रकारचं फळ मिळणार. आणि म्हणून मग काय झालं, म्हणून त्या मुलाने त्याच्या मनामध्ये काय झाले, श्रद्धा उत्पन्न झाली की असं योग्य नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याने त्या श्रद्धेच्या अनुषंगाने त्याने आपले कर्तव्य समजून त्याने आपल्या वडिलांना विचारले, तुम्ही हे सगळं देताय पण तुम्ही मला कोणत्या ऋतूच्या दक्षिणा म्हणून देणार आहे, हे गुरु, हे पिता, तुम्ही हे सगळं देता, आता याच्या मनामध्ये आता हे सगळं निरुपयोगीच देत आहेत, मग या यज्ञाचं फळ यांना काय मिळणार, काही मिळणार नाही, मग चांगलं काहीतरी दान केलं पाहिजे. म्हणून हे गुरु हो, हे पिताश्री, काय करताय तुम्ही, सगळं जे दान करताय आता त्या दानामध्ये तुम्ही मला कुणाला देणार आहे, हा प्रश्न मध्येच त्याने आपल्या वडिलांना विचारला. तर वडिलांना हा प्रश्न विचारल्याबरोबर आता स्वतःच्या मुलाला कोण दान देईल का, नाहीच देणार. म्हणून वडिलांना काय झालं, अत्यंत क्रोध निर्माण झाला. आणि त्या क्रोधाच्या भरात वडील त्याला म्हणतात, जा मृत्यवे त्वाम ददामी ती, तुला मी मृत्यूला देत आहे, असं वडील त्या ठिकाणी म्हटले. आणि म्हणून त्याने आपले कर्तव्य समजून वडिलांना म्हणाला, मला तुम्ही कोणत्या ऋतूच्या दक्षिणा म्हणून देणार आहे, मला कोणाला देणार आहे, हा प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस वडील त्याला म्हणतात, अत्यंत वडिलांना राग आला.
आणि रागाच्या भरात त्यावेळेस वडिलांनी रागाच्या भरात सांगितले, तुला मी कुणाला देणार आहे? तर मृत्यवे त्वाम ददामी ती, तुला मी मृत्यूला म्हणजे यमाला देऊन टाकतो, जा. असं म्हणून त्याने काय केले, वडिलांनी त्याला तुला मृत्यू म्हणजे यमाला दिले आहे. आणि ते भाषण ऐकून त्याला अत्यंत, आता हे सगळं यमालाच मला दिलं हे ऐकल्यानंतर काय झालं, त्याच्या मनामध्ये किंचित दुःख निर्माण झालं. कोणाच्या? त्या नचिकेताच्या मनामध्ये. परंतु आता वडिलांचा शब्द आहे, तो खोटा होऊ नये. आणि म्हणून अशा अनुषंगाने काय झालं, रागाच्या भरात तुला मी यमाला दिले आहे ते भाषण ऐकून तो पुत्र आहे नचिकेत, त्याला थोडंसं मनामध्ये काय झालं, वाईट वाटलं. आणि मग वाईट वाटल्यानंतर त्याने काय केलं, आपल्या मनामध्ये विचार केला. काय विचार केला? तो म्हणतो, मी सद्गुणी असा पुत्र असताना, मी सगळ्यामध्ये सद्गुणी आहे, चांगल्या गुणाने, सगळी कर्तव्य कर्म मी व्यवस्थित करतोय, असं सगळं चांगलं असताना, मी सद्गुणी असताना सुद्धा वडील मला अशा प्रकारे यमसदनाला का पाठवतात? असा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडतो. आणि त्या प्रश्नाने काय होतो, तो किंचित दुःखी होतो. आणि म्हणून मृत्यू यमाला दिले आहे हे भाषण ऐकून त्याला अत्यंत वाईट वाटते. मी सद्गुणी असताना सुद्धा मला यमाला का दिले असे सांगितले. ते रागाच्या भरात विचार न करता तोंडातून शब्द बाहेर पडले असावे. अरे ठीक आहे, दिलं म्हणजे त्यावेळेस आता वडिलांना आलं होतं टेन्शन हे सगळं देताना, आधी मध्येच कधी कधी आपण पाहतो घरामध्ये सुद्धा वडील काय काम करत असताना जर मुलं मध्येच आली आणि काही प्रश्न करत बसले तर मग रागाने एखादं क्रोधामध्ये रागामध्ये एखाद्या वाक्याचं उच्चारण होतं त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी हे सगळं कर्तव्य कर्म करत असताना वडील मध्येच आला, हे का द्यायचं ते का द्यायचं, हे सगळं असं देता येतं, मग मला कुणाला देणार? म्हणून रागाच्या भरात आता काय झालं, हे शब्द उच्चारले गेले. आणि म्हणून मी सद्गुणी असा पुत्र असताना वडिलांनी मला यमाला का दिले असे सांगितले. ते रागाच्या भरात विचार न करता तोंडातून शब्द बाहेर पडले असावे. अरे वडिलांची इच्छा नव्हती, पण काय झालं, रागाच्या भरात मीच मध्ये गेलो. आणि मी मध्ये गेल्यानंतर काय झालं, वडिलांच्या क्रोधाच्या भरात आवेशामध्ये हे शब्द त्या ठिकाणी बाहेर पडले असावेत. पित्यासही थोड्या वेळाने मी रागाच्या भरात बोललो, ते बरे झाले नाही असे वाटले. आणि मग काही वेळाने वडिलांनी पण विचार केला माझ्या श्रवांनी, क्या रे रे रे, मी त्यावेळेस रागवलो आणि क्रोधाच्या भरामध्ये अशा प्रकारे माझ्याच मुलाला मी यमसदनी पाठवतोय, हे काय योग्य झाले नाही. असं काय झालं, त्यांच्या मनामध्ये काही वेळाने तो विचार आला. पित्यासही थोड्या वेळाने मी रागाच्या भरात बोललो होतो, ते बरे झाले नाही असे वाटले. त्यावेळी नचिकेता म्हणतो, आणि म्हणजे अशा प्रकारे वडिलांच्या मनामध्ये ज्यावेळेस दुःख झालं त्यावेळेस स्वतः पुन्हा हा 7 वर्षाचा असणारा नचिकेत पुन्हा वडिलांना म्हणतोय. काय म्हणतोय, त्यावेळेस तो असणारा त्यावेळी नचिकेत म्हणतो, आपल्या तोंडातून जे शब्द निघाले आहे ते आपण परत घेणे योग्य नाही. आता तुम्ही तर बोललायत ना, आता परत घेणं योग्य नाही. एकदा बोलले ते बोलले, आता दिलंय ना, आता दिला. तेव्हा आता तुम्ही हे शब्द जे काय बोललेले आहात ते शब्द परत घेणे, आपल्या तोंडातून जे शब्द निघाले आहे ते परत घेणे योग्य नाही. आणि म्हणून मला यमाकडे जाण्याची आज्ञा करावी. म्हणून काय करा, गुरुवर्य हे पिताश्री काय करा, आता तुम्ही मला काय करा, यमसदनी म्हणजे आता मी यमाकडे जातो. आता तुम्ही म्हटलाय की तुला मृत्यवे त्वाम ददामी ती, तुला मी मृत्यूला देणार आहे. आता मी काय करतो, यमाच्या घरी जाण्याची तयारी करतो. आणि म्हणून मला यमाकडे जाण्याची आता तुम्ही काय करा, आज्ञा करा. पित्राज्ञा परिपालन हा पुत्राचा मुख्य धर्मच आहे. आणि वडिलांची आज्ञा पालन करणे हा काय मुलाचा प्रमुख उद्देश. बाकी काही नाही झालं तर पितृआज्ञा, गुरु आज्ञा, मातृआज्ञा याचं पालन करावंच. आणि हा काय झाला, पितृआज्ञा परिपालन हा काय झाला, पुत्राचा मुख्य धर्म आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा रामांनी काय केलं, दशरथांनी म्हटल्याबरोबर काय की बस आता काय करायचं, वनवास 14 वर्षाचा पितृआज्ञा आहे. भरत गेल्यानंतर सुद्धा काय म्हणतात, नाही भरत काही झालं तर आता मी येऊ शकत नाही, कारण का आपल्या वडिलांना दिलेलं वचन आहे, वडिलांची आज्ञा आहे 14 वर्ष वनवास. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, म्हणून प्रत्येक वडिलांची आज्ञा जी आहे. आणि म्हणून काय झालं, पित्राज्ञा पालन करणे हा पुत्राचा काय मुख्य धर्मच असतो. आणि म्हणून मनुष्याने, आणि म्हणून काय झालं, मनुष्याने असत्य भाषण केव्हाही करू नये, त्यामुळे अपकीर्ती होते. आणि समजा जर नाही पाठवलं तुम्ही मला तर काय होईल, तुम्ही जे आहे ते असत्य भाषण बोलला म्हणून काय होईल, वडिलांचीच अपकीर्ती. आता पाठवणं तर आहेच, पितृआज्ञा म्हणून जाणंच आहे, परंतु पुत्रमोहाने
जर वडील म्हटले राहू दे आता नकोच जाऊस, मग काय होईल? खोटं बोलल्या होतं. आणि मग खोटं जर एकदा मनुष्याने बोलले तर काय होतं? मनुष्याची अपकीर्ती होईल, म्हणजे वडिलांची काय होईल? अपकीर्ती पुन्हा सर्वत्र होईल. आणि म्हणून त्या भयाने, आणि म्हणून काय झालं तेव्हा भाषण, आणि म्हणून असत्य भाषण केव्हाही करू नये. त्यामुळे काय होती? अपकीर्ती होती. तो मुलगा 7 वर्षाचा होता, पण त्याने विचार किती उदात्त, त्याने अशा प्रकारे अत्यंत बालक असणारा नचिकेत, त्याचे हे विचार होते. आता सांगितलंय ना जायचं तर जाणार, आता नाही झालं तर काय होईल? वडिलांचे असणारे वडील खोटं बोलतायत, म्हणजे बोलून सुद्धा त्यांनी ते दिलं नाही असं होईल. आणि म्हणजे असत्य बोलल्यानंतर वडिलांची पण काय होणार आहे? अपकीर्ती त्या ठिकाणी. आणि ती अपकीर्ती होऊ नये असा विचार करून नचिकेत काय म्हणतोय? मला आता तुम्ही दिलंय ना, आता द्या. तुमची माझ्यामुळे अपकीर्ती करून घेऊ नये, आणि त्यामुळे अपकीर्ती होते. आणि म्हणजे अशा प्रकारचे त्याचे काय होते? अत्यंत 7 वर्षाचा असणारा नचिकेत, त्याचे हे अत्यंत प्रगल्भ हे अशा प्रकारे विचार होते. त्याचे विचार अत्यंत उदात्त होते. हे काय ध्यानात ठेवण्यासारखे आहे. तसेच मनुष्यात जरी राग आला तरी अविचाराने कोणतीही गोष्ट करू नये, हे या इतिहासावरून घेण्यासारखे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला कधी जरी क्रोध आला तरी क्रोधाच्या भरामध्ये मनुष्याने असं कधीच बोलू नये. हे सर्वसाधारण या सगळ्या गोष्टीवरनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा अनुषंगाने मग आता काय झालं? आता दिला. आता याच्यामध्ये एक्सक्यूज काही होऊ शकत नाही. वडिलांची आज्ञा आहे, जाणंच आहे. जर नाही गेलो तर वडील असत्य बोलतात म्हणून सिद्ध होईल. म्हणून कुठल्या प्रकारे मला आता काय झालं? यमसदनी किंवा यमाच्या घरी जायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे पित्याच्या आज्ञेप्रमाणे पिताने आज्ञा केली. आणि पित्याच्या आज्ञाप्रमाणे काय? नचिकेत सशरीर यमाकडे गेला. सशरीर म्हणजे शरीरासकट तो यमसदनी त्या ठिकाणी यमाकडे गेला. आणि त्यावेळी यम घरी नव्हता, परंतु ज्यावेळेस हा नचिकेत यमसदनी गेला, त्या ठिकाणी असणाऱ्या यमाच्या घरी गेल्यानंतर यम त्यावेळेस गेलेला असेल बाहेर कुठेतरी, काहीतरी कार्यानिमित्त बाहेर गेलेला होता. आणि म्हणून अशा प्रकारे 3 दिवस, किती 1-2 नाही तर 3 दिवस यम बाहेर गेल्यामुळे 3 दिवस तेथे उपोषित राहिला. उपोषण म्हणजे काही खायलाच नाही. आता गेला अतिथी म्हणून, परंतु दरवाजा लावलेला, यम आपल्या कार्यासाठी गेलेला. जरी दूत असले तरी त्यांना काही कल्पना नाही. पण हा काय झाला? हा नचिकेत त्या ठिकाणी यमाच्या दारावर 3 दिवस काय झाला? आता आज येईल उद्या येईल, पण तसाच त्या ठिकाणी काय आता पाठवलंय, परत तर जायचं नाही. म्हणून अशा अनुषंगाने 3 दिवस त्या ठिकाणी यमसदनी उपाशी काही न खाता व्रतस्थ त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून उपवासित राहिला. आणि मग 3 दिवसानंतर यम आपलं जे कार्य असेल ते सर्व कार्य करून त्या ठिकाणी आला. नंतर यम आला आणि त्याने त्या ब्राह्मणाची पूजा करून प्रार्थना केली. आणि झाल्यानंतर त्याला कळलं हा या ठिकाणी असणारा ब्राह्मण पुत्र या ठिकाणी बसलेला आहे. किती दिवस? 1-2 नाही 3 दिवस इथे असाच उपाशी बसलेला आहे. हे ज्यावेळेस त्याला कळलं, त्यांनी त्यावेळेस त्या असणाऱ्या ऋषीपुत्राची काय केली? त्याला प्रार्थना केली, त्याची पूजा केली त्या ऋषीपुत्राची. आणि म्हणून माझे सर्व प्रकारे कल्याण असो, तुझ्यासारखा विद्वान असणारा ऋषीपुत्र ज्या ग्रहस्थाश्रमी मनुष्याच्या घरी उपोषित राहतो त्याचे सर्व पुण्य घेऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे की असा प्रकारे असणारा तू हा ऋषीपुत्र या ठिकाणी आलेला आहेस माझ्या घरामध्ये. आणि माझ्या घरामध्ये येऊन सुद्धा 3 दिवस झालं तुला काहीही खायला मिळालं नाही किंवा या ठिकाणी उपाशीत राहिला. आणि हे काय झालं? हे महान पाप आहे. आणि ह्या महान पापाने काय होणार आहे? अशा प्रकारे ज्या वेळेस एखादा ऋषीपुत्र, एखादा साधक एखाद्याच्या घरी अशा प्रकारे जो उपाशी राहत असेल तर तो काय करतो? जाताना त्याचं सर्व पुण्य घेऊन जातो त्या ग्रहस्थाचं. आणि म्हणून अशा प्रकारे ते सर्व पुण्य घेऊन जातो. आणि म्हणून मी तुझ्यावर आता प्रसन्न झालेलो आहे. यद्यपि माझ्याकडनं हा यद्यपि तरी दोष झालेला असला तरी तुझं पूजन आधी यथासांग करून त्या ठिकाणी काय केलं? क्षमा प्रार्थना केली. आणि हा जो दोष झाला या दोषाच्या बदल्यात आता हा दोष झालाच आहे 3 दिवसात. म्हणून यम नचिकेताला म्हणतोय की हा दोष झालेला आहे. यद्यपि तुझी आता पूजा अर्चा सर्व झालेला आहे, ऋषीपुत्र आहे म्हणून उत्तम साधक आहे, विद्वान आहेस, वेदज्ञाता आहेस, म्हणून तुझं आता पूजन करून काय कर? या 3 दिवसासाठी म्हणून काय कर? म्हणून त्याचे पुण्य घेऊन जातो. मी तुला प्रसन्न आहे आणि म्हणून तुला काय कर? तुला वाटेल ते 3 वर माझ्याकडनं मागून घे. हे जे 3 दिवस आहे
या 3 दिवसाच्या बदल्यामध्ये काय कर, आता हे 3 दिवस तू उपवशित राहिला आणि म्हणून मी काय करतो, प्रसन्न होऊन तुझ्याकडे त्या 3 दिवसाच्या बदल्यामध्ये 3 वर कोणतेही तू माझ्याकडनं मागून घे, माझ्याकडनं 3 वर मागून घे, मी देण्यास समर्थ आहे. या आख्यायिकेवरून कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिथीची उपेक्षा करू नये. आणि अशा प्रकारे आपण आपल्या घरी जे अतिथी येतात त्या अतिथीची कुठल्याही प्रकारे उपेक्षा करू नये. आलेल्या अतिथीला चहा पाणी काय जे असेल ते सत्कार आहे सगळं, पण आता काय झालं, सगळं बदललंच आहे. आता अतिथी हा शब्द आता फार लांब गेला, का आता कोणाला वेळच नाही आपल्याकडे जायचं म्हटलं तरी आपण काय म्हणतो, फोन करून येत जा. त्यामुळे अतिथी हा विषयच संपला. अतिथी म्हणजे न विचारता, न फोन करता, काही न करता अचानक जो समोर उपस्थित राहतो त्याला अतिथी म्हणून, न तिथीही, काही न सांगता अचानक समोर घरापुढे उभं राहणं म्हणजे अतिथी. पण आता आपली सगळी संस्कृती बदलत गेली. आता मोबाईल संस्कृती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. मोबाईल संस्कृतीमध्ये आपण काय म्हणतो, या आपण फोन करून या असो. परंतु म्हणून अशा प्रकारे 3 दिवस तो अतिथी, तो असणारा ऋषीपुत्र त्या ठिकाणी राहिल्यामुळे त्या बदल्यामध्ये काय झालं, हा माझं पुण्य नष्ट करा आणि ते होऊ नये म्हणून यम त्या नचिकेताला काय म्हणतात, ती तू कुठलेही 3 वर माझ्याकडनं मा. आता 3 दिवस तू तसाच राहिला, उपाशी राहिला, हा दोष माझ्या हातनं घडला. त्याचं काय क्षालन करण्याकरता म्हणून काय कर, तू 3 वर माझ्याकडे माग. आणि मग अशा प्रकारे 3 वर नचिकेताला यम देतात. आणि मग ते 3 वर जे आहेत ते 3 वर कोणते, पहिला वर त्या ठिकाणी मग कोणता, यमाच्या सांगण्याप्रमाणे नचिकेताने 3 वर मागितले. 3 वर आता सांगितल्यानंतर पहिला वर काय म्हणतोय त्या ठिकाणी, महिलावर त्या ठिकाणी नचिकेत म्हणतोय काय, मी यमाकडे गेल्यावर माझा मुलगा काय करीत असेल, याचे संरक्षण कोण करेल वगैरे चिंता माझ्या वडिलांना लागून राहिली असेल, ती दूर व्हावी. पहिली माझ्या वडिलांना चिंता आता लागली असेल की हा आपला जो मुलगा आहे, हा बालक आहे, अत्यंत हुशार होता, परंतु हा का आता यमसदनी गेला, तिथे गेल्यानंतर काय होईल म्हणून त्यांचं माझं संरक्षण कोण करणार, काय करणार. अशा प्रकारे त्यांना काय झाले असेल, आता चिंता लागलेली असेल. आणि म्हणून चिंता माझ्या वडिलांना लागली असेल, ती चिंता काय हो, दूर हो. तसेच मी हट्टाने जे बोललो त्याबद्दल जो राग आला असेल तो राग सुद्धा, आणि म्हणून ते पहिली तर चिंता नाहीच हो. आणि मी काय केलं, मग हट्टाने बोललो की मला कुणाला देणार, मला कुणाला देणार. वास्तविक मी बोलायलाच नव्हतं पाहिजे, त्यांनी जे काय चाललं होतं चालून द्यायला पाहिजे. मी मध्ये जाऊन विनाकारणच बोललो, ते बोलायला वास्तविक नव्हतं पाहिजे, परंतु मी बोललो. आणि त्या बोलल्यामुळे काय झालं, हा सगळा प्रसंग निर्माण झाला. त्यांच्या मनामध्ये क्रोध माझ्याबद्दल निर्माण झाला. पण त्यांच्या मनामध्ये जो माझ्याबद्दल क्रोध निर्माण झालेला आहे तो क्रोध सुद्धा काय हो, नाहीसा हो. म्हणून माझे त्याचे संरक्षण कोण करेल, पहिली चिंता नाहीशी हो. त्यानंतर मी हट्टाने जे बोललो होतो त्याबद्दल जो राग आला असेल तो राग सुद्धा काय झाला पाहिजे, त्यांचा नाहीसा झाला पाहिजे. आणि त्यांचे मन माझ्याविषयी पूर्वीप्रमाणे सुप्रसन्न राहावे. माझ्या वडिलांचं जे मन आहे ते पुन्हा माझ्याबद्दल काय, पुन्हा सुप्रसन्न, चांगलं जसं पहिलं होतं त्याप्रमाणे सुप्रसन्न व्हावे. त्यानंतर तसेच तुझ्या कृपेने मी पुन्हा परलोकातून खाली गेल्यानंतर हा स्वतःचाच मुलगा आहे असे समजून त्यांनी माझा स्वीकार करावा. आता इतर मी काही दिवस राहील आणि मग इथे राहिल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी मी काय होईल, पुन्हा काही दिवसांनी मी खाली जाईल. आणि मग खाली गेल्यानंतर मी पुन्हा वडिलांना भेटण्याकरता गेल्यानंतर काय झालं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, हा माझा स्वतःचाच मुलगा आहे, अरे हा माझा नचिकेतच आहे, हा नचिकेतच आपल्या स्वगृही आला आहे असं म्हणून काय केलं पाहिजे, माझा स्वीकार केला पाहिजे. वडिलांनी काय केलं पाहिजे, तर माझा स्वीकार केला पाहिजे. न की मला भूत प्रेत पिशाच समजून माझा त्याग करू नये. अरे हा कुठनं आला यमसदन, म्हणून हा नक्की माझा मुलगा आहे का नाही, हे काहीतरी भूत प्रेत पिशाचच आहे म्हणून काय केलं पाहिजे, त्यांनी माझा त्याग करता कामा नये, हा आपला स्वतःचाच पुत्र आहे असं म्हणून मला ग्रहण केलं पाहिजे. आता त्याग करू नये. असा काय झाला, असा पहिला वर त्या ठिकाणी मागून घेतला की वडिलांचं माझा असणारे जे संबंध आहे वडिलाचे आणि माझे असणारे संबंध यथोचित पूर्वीप्रमाणे जसे चालत आलेले आहे त्याचप्रमाणे चालत असावे. हा पहिला वर काय मागितला. दुसरा काय मागितला, दुसरा वर अग्निविद्येचा मागितला. त्यानंतर दुसरा जो वर आहे जी अग्निविद्या आहे म्हणजे अग्निहोत्रादी
जे आपण करतो त्या अग्निहोत्रादी कर्माचा जो असणारा हा दुसरा वर त्या ठिकाणी मागितला. ज्या विद्येने स्वर्गलोकाची प्राप्ती होते, ज्या विद्येच्या द्वारे काय काय होतं, अग्निहोत्रादी केल्यानंतर त्या अग्नीची उपासना केल्यानंतर काय होतं, स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आणि म्हणून आरोग्यम भास्करात ते श्रेयम इच्छेत हुताशना सांगत. श्रेयम म्हणजे अग्नि स्वर्गलोकादी ज्येष्ठ प्रतिष्ठ लोकाची जी प्राप्ती आहे ती अग्नीची उपासना केल्यानंतर. म्हणून आपल्याकडं प्रतिदिन अग्निहोत्र, तर रोज अग्नीची उपासना सांगितली. प्रातः आणि सायम अग्निहोत्र. यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम, यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम, यत्ते अग्ने हरस्तेनाहं हरस्वी भूयासम इत्यग्नि उपस्थाय. मानस्तोके वगैरे करून आपण दोन्ही वेळेला सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्रादी करण्याची आपली परंपरा. अग्नीची उपासना, अग्नि उपासना सांगितली. अत्यंत मुख्य सगळ्या आपल्या धर्माचा मूल पाया का असेल तर यज्ञ. यज्ञो वै विष्णू. यज्ञ काय, त्यागाची प्रक्रिया जी आहे, हा त्याग म्हणजे यज्ञ. त्यागा शांती अनंतरम, जोपर्यंत त्याग होता म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पूर्वी काल यज्ञामध्ये सगळं का दान द्यायचं, कारण तुम्ही ठेवलं की तिथं मोह निर्माण झाला. हा मोह निर्माण होऊ नये म्हणून यज्ञ, म्हणून दान आहे. जे काय आहे दिलं की मग काय, हे राहिलं पाहिजे ते राहिलं पाहिजे, मोह कशामध्ये राहतो. हा मोह नष्ट करण्याची क्रिया म्हणजे यज्ञ. त्यागाची क्रिया म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे दुसरं काय नाही, देवता उद्देशन हवे त्याग हा सांगितला. त्या ठिकाणी देवतेच्या उद्देशाने त्या त्या देवतेला जे अपेक्षित आहेत, गणपती असेल तर दुर्वा आहे, मोदक आहे, लाजा आहे, हे सगळं काय करतो आपण, त्या गणपती अथर्वशेषाचं हवन करून त्या ठिकाणी अर्पित करतो. त्या ठिकाणी देवता उद्देशाने द्रव्य त्याग हा, जे त्याला आवडते, दुर्वा आवडतात, मोदक आवडतात, लाजा आवडतात, समिधा, आज्य, या सगळ्याचे काय करतो आपण त्या ठिकाणी असणारा अग्नीमध्ये त्याचं काय करतो, हवन करतो, म्हणजे त्याग करतो. त्याने काय करणं, ती देवता आपल्याला प्रसन्न होते. परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्स्यत. त्या ठिकाणी सांगितलं यज्ञाने काय, तुम्ही देवतांची उपासना करा आणि देवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळं देतील. गीतेमध्ये सगळं सांगितलं यज्ञाचं असणारं कर्म का करायचं. म्हणून अशा प्रकारे तो जो अग्नी आहे ती अग्निविद्या, त्या अग्निविद्येने ज्या विद्येने स्वर्गलोकाची प्राप्ती होते, जी अग्निविद्या आहे त्या म्हणजे यज्ञादी जी विद्या आहे त्याने काय होतं, स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते. आणि म्हणून ज्या विद्येने स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते, ज्या ठिकाणी कोणत्या स्वर्गादी लोकामध्ये एकदा गेल्यानंतर त्या ठिकाणी काय कोणत्याही प्रकारची भीती नाही, नंतर क्षुधा पिपासा जरा काय नाही, कायम देवता जे आहेत ते देवता काय कायम तरुण असतात. कुठली क्षुधा नाही, पिपासा नाही, कुठलंही दुःख नाही, सगळं सुखच सुख आहे स्वर्गलोकामध्ये. आणि म्हणजे अशा प्रकारे सर्व प्रकारचे सुख आहे. अशी जी अग्निविद्या आहे, अशी अग्निविद्या जी आहे ती अग्निविद्या तुम्ही काय करा मला सांगा. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये वडिलांची नाराजी दूर केली, दुसऱ्यामध्ये अग्निविद्या की ज्याने स्वर्गादी लोकाची प्राप्ती होती, की जिथं सर्व प्रकारचं सुख आहे ते विद्या मला सांगा. आणि तिसरा जो प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा, की ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या उपनिषदाचा आरंभ झालेला आहे, असा असणारा तिसरा प्रश्न म्हणजेच काय, आत्मविद्या प्रकरणास सुरुवात झाली. तिसरा प्रश्न तिथं विचारल्याबरोबर आत्मविद्या जी आहे त्या आत्मविद्येला आरंभ. म्हणून अशा प्रकारे काय त्यानंतर आत्मविद्या प्रकरणास सुरुवात झालेल्या भाष्यकारांनी कर्म व उपासनाकांड व आत्मकांड ज्ञानकांड यांचा संबंध दाखवला आहे. पहिल्यामध्ये काय सांगितलं, पहिल्यामध्ये दोन्ही सांगितलं, कर्म आणि उपासना त्या अनुषंगाने सांगितलं. आणि तिसऱ्या मंत्रामध्ये आत्मज्ञानासंबंधी विद्या सांगितली. आणि म्हणून अशा प्रकारे याचा संबंध दाखवला आहे. या दोन्ही प्रकरणाचा अध्यारोप अपवाद रूप संबंध दाखवला आहे. आत्मज्ञानाशिवाय क्रियाकारक फलरूप जो संसार त्याला कारण जे अज्ञान त्याचा विनाश होणार नाही. कारण या सगळ्याचं जे मूळ पहिलं जे आहे काय कर्म, हे कर्म जे आहे किंवा उपासनाकांड आहे, या दोघांचाही काय तर या दोघांचाही आत्मज्ञानाशिवाय जोपर्यंत आत्मज्ञान मला प्राप्त होणार नाही त्याशिवाय क्रियाकारक मी करता, मी अमुक क्रिया करतो, हा जो
भेद आहे. मी करणारा, ही क्रिया करतो, ह्या क्रियेद्वारे ह्याची प्राप्ती करतो, हे जे सगळं चक्र आहे कर्माचं असणारं. कर्मणा गहनो गती, ही कर्माची गहन गती. आणि म्हणून ही कर्माची असणारी गहन गती काय करते, त्यामध्ये त्या जीवाला काय करते, एकदा त्या कर्माच्या गतीमध्ये तो लागला की त्याला काय करते, हीच गती फिरवत राहते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशन, खालीवर खालीवर असणारे 84 लक्ष योनीचा असा सगळा फेरा कर्माच्या गतीने तो जीव काय करत असतो, फिरत राहतो. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः, आपण जशी जशी कर्म केली त्या कर्माच्या अनुषंगाने आपापल्याला जे लोक प्राप्त व्हायचे ते आपापल्या प्राप्त होतात. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति कुबुद्धी एषा अहम करोति ती वृथाभिमानिनः. मी करतो जेवढा जी मी मोठा, मी करतो जेवढा मोठा तेवढं त्याच्या असणारे संसार चक्र मोठं. आणि म्हणून आत्मविद्या म्हणजे काय, आत्मविद्या म्हणजे मीचा नाश. जोपर्यंत नदी आहे, आता सातत्याने सांगून जा, जोपर्यंत नद्य संयमानाः समुद्रमस्तमिहन्ति नामरूपे विहाय, जोपर्यंत नदीमध्ये मी नदी आहे तोपर्यंत नामरूपामध्ये आसक्ती आहे, तोपर्यंत सगळा संसार आहे नदीला. खालीवर ह्या तटावरनं गेले त्या तटावरनं, ह्या गावातून त्या गावात सगळं जे काय आहे तो संसार आहे. परंतु एकदा समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रच होते, मग त्या ठिकाणी मग काही ना अचल भावानेच ती स्थिर राहते. तसं जोपर्यंत मी आहे, मी अमुक मी तमुक आहे, तोपर्यंत हा सगळा संसार. ज्या क्षणी हा मी नाश होईल त्यावेळेस काय, अवघा रंग एक झाला, सगळं एकच रंग होणार. मग त्याच्यामध्ये कुठला लाल पिवळा जांभळा काही सप्तरंग नाही, काही नाही, सगळा एक परमेश्वराचाच रंग होता. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. ती विद्या कोणती, तर ती विद्या आत्मविद्या, म्हणून ती सर्वश्रेष्ठ सांगितली. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं, आत्मज्ञानाशिवाय जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाशिवाय क्रियाकारक फलरूप जो संसार त्याला कारण जे अज्ञान, हा क्रियाकारक रूप हा जो सगळा संसार आहे, या क्रियाकारक रूप संसाराला काय कारण, काय तर अज्ञान. मीच असणारा अज्ञान, मी वास्तविक कोण आहे तर न जाणता मी अमुक या शरीराच्या अनुषंगाने, मी असा, मी या घरात जन्माला आलो, मी या जातीचा, मी त्या याचा, मी असा, मी अमुक, मी तमुक, मी विद्वान, मी श्रेष्ठ, मी असा, हे सगळं जे काय आहे शरीराच्या अनुषंगाने हे सगळं अज्ञान. आणि त्या अनुषंगाने क्रियाकारक आदी सगळी असणारी कर्म, त्या अनुषंगाने त्या कर्माचे असणारी फलं, त्या कर्माचे असणारी फलं पुन्हा उपभोगण्यासाठी पुन्हा जन्म आणि मरण. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्याचं कारण काय तर अज्ञान, त्याचा विनाश होणार नाही. अलग लक्षात, त्या अज्ञानाचा कधी आत्मज्ञानाशिवाय त्या अज्ञानाचा विनाश होणार नाही. म्हणून उपनिषदांचं तात्पर्य निर्णय तोच आहे, स्वस्वरूपाचीच प्राप्ती झाल्याशिवाय हा जो जन्ममरण स्वरूप संसार आहे हा संसार कधीही नष्ट होऊ शकणार नाही. हा सिद्धांत आहे उपनिषदांत. ब्रह्मविद ब्रह्मैव होती, ब्रह्मविद जो आहे तो ब्रह्मविद काय होतो, नंतर कुठं जातो, काही नाही, ब्रह्मैव ब्रह्मच होतो. म्हणून अशा प्रकारे म्हणून काय झालं, म्हणून ते अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा विनाश कसा, अज्ञानाचा विनाश आत्मज्ञानाशिवाय स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या अज्ञानाचा विनाश होऊ शकत नाही. आणि म्हणून काय झालं, विनाश होणार नाही, म्हणून त्यापुढे कुठं आलं, हे नंतर 20व्या मंत्रापासून हा सगळा आरंभ होतो असणार ब्रह्मविद्येचा. आणि म्हणून काय झालं, या प्रकरणाचा आरंभ होतो. यानंतर नचिकेतेने 3रा वर मागितल्यानंतर 3ऱ्या वरामध्ये हेच सांगितलं. काय म्हणतो नचिकेत 3ऱ्या वरामध्ये, या जगात मोठमोठ्या लोकांना असा दाट संशय आहे, या जगतामध्ये अनेक विद्वान, मोठमोठ्या लोकांना म्हणजे अनेक विद्वानांना हे सगळं शिकतायत, सगळ्या स्वतःला आध्यात्मिक म्हणतायत, सगळं करतायत, पण हे सगळं करत असताना सगळ्यांच्या मनामध्ये एक संशय आहे. काय संशय, सगळ्यांच्या मनामध्ये एक दाट संशय आहे. मनुष्य मेल्यानंतर देहेंद्रियादिगाहून वेगळा ज्याला देहांतराचा व परलोकाचा संबंध आहे असा कोणीतरी जीव असतो, या व्यतिरिक्त कोणीतरी असतो, हा सगळ्यांना आहे संशय.
आणि दुसरं काय काय आहे एक मताचे की नुसतं हे शरीर म्हणजे सगळं असं नाही, या शरीराच्या व्यतिरिक्त म्हणून आपण त्या ठिकाणी आस्तिक आणि नास्तिक. मग आस्तिक कोण? आस्तिक शरीराच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे मान्य करतात की कोणीतरी आहे, त्याला काही संज्ञा द्या, त्याला जीव म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण काहीतरी आहे तिथं, ती वस्तू तिथं, चैतन्य काहीतरी त्या ठिकाणी आहे, सच्चिदानंद स्वरूप असणारं काहीतरी चैतन्य त्या ठिकाणी आहे असे मानणारे हे सगळे आस्तिक आहेत. आणि नास्तिक म्हणजे देहच आत्मा, खाओ पिओ मजा करो, भस्मभूतस्य देहस्य पुनरागम कुतः असे म्हणणारे चारवाक सिद्धांतवाले नास्तिक. की काय एकदा गेल्यानंतर आता काय सगळा नास्तिकवाद आपण बघतोय सगळीकडं, अलग लक्षात, सगळीकडं देहवाद नास्तिकवाद भरभरून पाहतो. सगळी जे आहेत आता प्राप्त परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या आसपास पाहिलं तर काय भोगैश्वर्य प्रसक्ताना, भोग आणि ऐश्वर्यामध्ये लोक लिप्त झालेले आहेत. म्हणजे शरीर म्हणजेच आत्मा, म्हणून शरीरासाठीच खाओ पिओ मजा करो सगळं जे काय आहे एवढंच फक्त चालतं. म्हणजे सगळेच्या सगळे नास्तिक आहेत, परंतु या शरीराच्या व्यतिरिक्त असणारा जीव आत्मा कोणीतरी इथे आहे जो येतो आणि जातो याचा जे विचार करतात ते सगळे आस्तिक. आणि म्हणून काही जे आहे काही लोकांचं मत असं आहे की या शरीराच्या व्यतिरिक्त कुणीतरी इथे जीव आत्मा आहे, तो येतो जातो. आणि काही लोकांचे मत असे आहे मनुष्य मेल्यावर देहादी व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही असा त्यांना संशय आहे. दुसरे जे आहेत त्यांना वाटतं आता एकदा शरीर मेलं की विषय सगळा संपला असा सुद्धा काहींना संशय होतो. आणि म्हणून अशा प्रकारे तुझ्याकडून मला म्हणजे या दोघांचा मग नक्की काय इथे, म्हणजे मेल्यानंतर शरीर संपल्यानंतर कोणी राहतो का शरीर संपल्यानंतर सगळं संपतं, याचं उत्तर जे आहे याचं उत्तर आपण मला द्यावं. या निर्णयावर परमपुरुषार्थ जो मोक्ष तो अवलंबून आहे. आणि मग जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत परमपुरुषार्थ जो मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या शरीराच्या व्यतिरिक्त जो असणारा त्या ठिकाणी जीव मना आत्मा म्हणा त्याचं स्वरूप मला सांगा. अथवा शरीर म्हणजेच सगळं, शरीर संपल्यानंतर सगळं संपणार आहे, या दोघांमध्ये असणारा जो फरक आहे तो फरक मला सांगा. कारण तो फरक जाणल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही दिलेल्या निर्णयानंतर त्या अनुषंगाने काय होणार आहे, मला जो मोक्ष आहे तो मोक्ष समजण्यास सोपा जाणार आहे. अशा प्रकारचं असणारा आत्मज्ञान संबंधी अध्यात्मविद्या संबंधी असणारा हा तिसरा प्रश्न. हा तिसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्व. पहिला काही विषय नाही की वडिलांचा राग फक्त दूर जाऊ दे आणि मला त्यांनी पुन्हा गेल्यानंतर माझं ग्रहण करावं. दुसऱ्यामध्ये स्वर्गादी अग्निविद्येने स्वर्गादी लोकाची प्राप्ती हे सांगितलं. आणि तिसऱ्यामध्ये अध्यात्मविद्या संबंधी असणारा जो प्रश्न आहे तो सांगितला. आणि त्याचं असणारं उत्तर म्हणजेच कठ उपनिषद. त्याचं उत्तर यम त्या ठिकाणी देतात आणि ते जे उत्तर आहे आत्मानात्मविवेचन कठोपनिषदाच्या माध्यमातून यम सांगण्यास आरंभ करतात. या ठिकाणी असणाराही त्याचा प्रस्तावना या ठिकाणी संपून उद्यापासून उपनिषदाला आरंभ होईल. नेहमीप्रमाणे 7:40 वर्ग आरंभ होईल. अजून कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुमच्या याच्यामध्ये तुम्ही सांगा. ओम तत्सत.